कोण आहे? ती बी तर चिमणीच आहे, कोणाची तरी आहे ना, बरोबर आहे का नाही? मग लेकीला चिमणी म्हणण्यापेक्षा मला वाटतं सुनाला जर चिमणी म्हणलं तर जास्त सुखाने राहावं आपण, का खोट आहे? कारण लेक आपल्या संसारामध्ये गुरफटलेली असते आणि तुमची काळजी घेणारी ती कोण असते? सूनबाई. मग ती आहे सूनबाई, तिच्यासाठी तिच्या विना संसाराला शोभा नाही. मग तिलाच गोडलं बोललं पाहिजे, आहे का नाही? नाही तर अवघड होतं. या पहिला म्हणतं लेकी मातीचा जन्म म्हणजे काचेच्या भांड्यासारखा. लेकी मातीचा जन्म म्हणजे काचेच्या भांड्यासारखा. जर नवरा चांगला भेटला तर आई बापाला झोप लागते. नवरा जर आंबट वासावाला असला तर झोप लागत नाही. पहिल्या पाहुणे कुणी आणले होते आई बाप त्याचा शोध करतात. ह्या मुडद्यानेच आमचं घर दाखवलं, आमचं घर त्यांना माहिती नव्हतं. कारण ती रीत आहे, चांगलं केलं की देवाने केलं, वाईट झालं की यानंच केलं, असं माणूस म्हणत असतं. म्हणून मला म्हणायचं आहे ला 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 महिला म्हणता रत्न सारखी जतना केली, ती रत्न सारखी लेक लेक जतना केली. लेकीची आई म्हणते, कोणाची? लेकीची आई. माय चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. रत्न सारखी जतना केली, ती रत्न सारखी जतना केली. चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून विषय म्हणलं की प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. सुनबाई आहे कुणाची तरी, पण तिचा विषय थोडा लांब ठेवूया. पण लेक श्रीमंताची असू द्या, गरीबाची असू द्या, लेक आहे का नाही? लेक चालली नानाया येशी पातराया वाया, आईची वेडी माया लाभ जातिया सज्जन श्रोते बसले आहेत आणि नवरी लेक मांडवामध्ये आहे आणि पाहते तर आईचे डोळे डबडबलेले आहेत. म्हणून पोरगी म्हणते माझी आई रडते, माझी आई रडते, माझी माझी आई रडते, पदराला
ते पदराला धरून आणि काय म्हणत आहे महिला मंडळ माझी हरण चालली कळपा सोडून हरण चालली कळपा सोडून हरण चालली कळपा सोडून जावई बापूला वरमाई म्हणत आहे जावई बापू माझ्या काळजाचा तुकडा तुमच्या हवाली केला खूप लाडाने तिला वाढवलेली आहे दुःख तिच्या वाटेवरती कधी येऊ दिलं नाही तिच्यावरचं दुःख तिच्या आई बापाने झेललेलं आहे फक्त एकच करा जीव लावा पुरीला माझे जावई बुवा जीव लावा पुरीला माझे जावई बुवा पुरीला माझे जावई बुवा जीव लावा पुरीला माझे जावई बुवा संभाळून जा बेगीने का गुदली वा संभाळून जा बेगीने का गुदली वा रे दमानी जावा आणि पोचल्यानंतर खुशाली कळवा संभाळून जा बेगीने का गुदली वा रे मला वाटतं बाकीच्यांनी हसण्यापेक्षा गाण्यावरती ध्यान दिलं पाहिजे बाकीच्यांनी हसण्यापेक्षा गाण्यावरती ध्यान दिलं पाहिजे आणि ज्यांना कुणाला हसायचं त्यांनी घरात जाऊन हसलं पाहिजे कारण गाणं हसायचं नाही इमोशनल महिला मंडळ झाले सर्व रसिक बांधव सुद्धा एक चित्त लावून टक्क लावून माझ्याकडे बघत आहे बरोबर आहे का विषय लेखी मातीचा आहे आणि ज्यांना वाटतं मला हसायचंच आहे मला लोकांनी रडलेलं मला बघितलं की हसू येत आहे मला त्यांना वरच्या मजल्यावर जायचं आणि पोट धरून हसायचं आणि मग खाली यायचं म्हणून संभाळून जा बेगीने का गुदली वारे जीव लावा पुरीला माझे जावई बुवा जीव लावा पुरीला माझे जावई बुवा जीव लावा पुरीला माझे जावई बुवा लेकी सारखी लेख कोणाचीच नाही कोणाला वाटते हातवर करा बरं कोणाला वाटते माझ्या पोरी सारखी पोरगी कुणाचीच नाही माझीच लेख लाखात एक कोणाला वाटते हातवर करा कोणाला पोरगी आहे तेव्हा तर रडताय म्हणून लेख लाडाची माझी दुनियेच्या वेगळी भारी गुणाची गुलाबाची ती पाकळी जप्पा जीवाचा पारा सात पडण्याचा आरा जप्पा जीवाचा पारा सात पडण्याचा आरा पोरीला चाकवा मुंबईची हवा खेडोपाडी महिला शहर सिटीमध्ये जुन्या जमान्यामध्ये जात नव्हत्या म्हणून माणसं म्हणायची मुंबईला पाहावा मुंबईला म्हणजे जीवाची मुंबई होते म्हणून पोरीला चाकवा मुंबईची हवा पण जीवाला पोरीला माझे जावई जीव लावा पोरीला माझे जावई बुवा पोरीला माझे जावई बुवा जीव लावा पोरीला माझे जावई बुवा
शकतो महिला मंडळ, पण गडी माणूस मोठ्याने रडू शकत नाहीये. म्हणून पोरगी म्हणते, तिचं लक्ष आहे सर्व पै पाहुण्यावर, गणगोतावर, आई बापावर, भावावर. पोरगी म्हणते, लेक चालली नांदाया, बाप रडत चोरावानी, बाप रडतो चोरावानी, बाप रडतो चोरावानी, अश्रू ढाळीतो मोरावानी, बाप रडतो चोरावानी, अश्रू ढाळीतो मोरावानी. रडत आहे, पुरीचं लक्ष गेलं आणि मंडळी डोईवरती असतानाही लेक बापाच्या गळ्याला पडून रडत आहे आणि म्हणत आहे, माझा बाप रडतो, माझा बाप रडतो, माझा बाबा रडतो, माझा बाप रडतो मंडपा धरून, माझा बाप रडतो मंडपा धरून, माझा तो बाप रडतो मंडपा धरून. आणि काय म्हणत आहे लेकीच्या कानात, लेकीच्या कानात काय म्हणत आहे महिला मंडळ, माझं हृदयामधलं काळीज चाललं सोडून, हृदयामधलं काळीज चाललं सोडून, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, ला 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 ला. लेकीला आशीर्वाद द्यायचा आहे, बापाच्या हृदयातून आशीर्वाद निघत आहे. महिला मंडळ लक्षपूर्वक आहे का, बाप म्हणत आहे, बाप जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी, लेक एकुलती एक दिली परक्या घरी, लेक एकुलती एक दिली परक्या घरी, लेक एकुलती एक दिली बया परक्या घरी. मजबुरी असते महिला मंडळ, आपली लेक मोठी का बारकी आपल्याला नाही समजत, पण शेजाऱ्याला पटकन समजत है का नाही. म्हणून मला म्हणायचं आहे, लेक एकुलती एक दिली परक्या घरी, जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. चला क्या बात, किशोर किशोर, बघा कांबळे, पूनमताई कांबळे यांच्या वतीने या लेकीच्या गाण्यासाठी 101 रुपयाचे बक्षीस आहे मला गरीबाला. मनपूर्वक आभार, धन्यवाद. म्हणून मला म्हणायचं आहे, बघा दिनकरजी कांबळे, क्या बात.
या दिनकरजी कांबळे लेकीच्या गाण्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे महिला मंडळ. जोरदार टाळ्या. जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी. विष्णू गायकवाड यांनी सुद्धा या लेकीला वाट लावण्यासाठी, सुखा समाधानाने तिचा संसार व्हावा त्यासाठी वाघे मंडळीसाठी 100 रुपयाचं बक्षीस दिले. मनापासून आभार, धन्यवाद. हसली खेळली ती वाढली माहेरात, आणि मैत्रिणी सवे मौज केली दिनरात. नवरी झाल्यानंतर सर्व काही आठवायला लागले तिला. काय काय आठवतंय बरं? हसली खेळली ती वाढली माहेरात, आणि मैत्रिणी सवे मौज केली दिनरात. केल्या खोड्या इथे आणि हुडपणाही केला, वाटे पुरीला आज बालपणा ठेवला. मग दोन्ही डोळ्यामधून ढाळते अश्रू सरी. राजेश्री कांबळे यांच्या वतीने सुद्धा लेकीच्या गाण्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. आणि दत्त समुद्रे यांच्या वतीने सुद्धा 200 रुपयाचं बक्षीस आहे. मला वाटतं दादा कठीणवालं जीनची पॅन्ट आहे, अरे पुढे बघ केला का, त्याच्यावर खाली उतरा की. बारका वजन आहे तुमचं, एकेकाचं कुंटलाचं वजन आहे. खाली उतरा, बॉक्सवरचं खाली वा, हो खाली. आणि इकडे बसा लांब, बिना निघतेला मसली जाल तुम्ही. बसा जरा लांब बसा, तिथं उठाच तुम्ही सगळेजण उठा तिथलं मला वाटतं. आणि इकडे बसा, असं बसा इकडे. मंडळाची सिस्टीम नाही माझी, असं करू नका मला. माझी सिस्टीम आहे, खाली वा. ग्रामपंचायतची नाही ती. बालाजी गाडेकर यांच्या वतीने 101 रुपयाचं बक्षीस आहे. मनापासून आभार, धन्यवाद. दोन्ही डोळ्यामधून ढाळते अश्रू सरी, जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी. चला गाठशिळे लेखीच्या गाण्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस आहे. मनपूर्वक आभार, धन्यवाद. मीनाक्षी कांबळे नाही का दम निघला, दिले का 200 रुपये? जोरदार टाळ्या मीनाक्षी ताईसाठी. लेखीच्या गाण्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आहे. मनापासून आभार, धन्यवाद. बघा म्हणून ही पोरगी म्हणते महिला मंडळ काय म्हणत आहे माहिती आहे का? एका घरामध्ये खेळलेले, एका कुशीमध्ये जन्मलेले ते बहीण भाऊ सहज रडता रडता त्या बहिणीचं लक्ष भावाकडे गेलं आहे. भाऊ रडत आहे म्हणून पोरगी म्हणते माझा भाऊ रडतो, माझा भाऊ रडतो, माझा दादा रडतो,
बहिणीच्या कानात काय म्हणत आहे महिला मंडळ, माझी सोन्याची भावली मला चालली सोडून, सोन्याची भावली मला चालली सोडून, तनिष्का गायकवाड या चिमुकलीच्या वतीने सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस आहे त्या चिमणीसाठी. जोरदार टाळ्या. चिमणी माझी उडू टाका गेली, चिमणी माझी उडू टाका गेली, नागेश गायकवाड, नागेशजी गायकवाड यांच्या वतीने सुद्धा या चिमणीसाठी 100 रुपयाचं बक्षीस. मनापासून आभार, धन्यवाद. माफ करा मला. याच ठिकाणी महिला मंडळ भावाचे रडून रडून हाल आहे, बहिणीचे सुद्धा हाल आहे, पण भावाच्या हृदयातून आशीर्वाद निघत आहे. काय म्हणत आहे बरं भाऊ या गाण्यामध्ये मी सांगत आहे बघा. सासरलाही बहीण निघाली, सासरलाही बहीण निघाली, भावाची लाडी, भावाची लाडी, पण नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी, मावशी सर्वांनी येऊन हळद लावलेली आहे नवरीला, नवरी सजवलेली आहे. हळदीच्या दिवशी काही काहीच वाटत नाही, नाही का? चला, म्हणून या ठिकाणी नवरीबाई काय म्हणत आहे भाऊ. हळद लागली फुलली मेहंदी, कानी फुगडी नथनी विंदी, चाललेल्या नेमकीच्या गाण्यासाठी 50 रुपयाचे बक्षीस आहे गरीबाला. मनापासून आभार. पोहल्यावरी नवीन वरी, पोहल्यावरी नवीन वरी, पावरली थोडी घाबरली आहे, पण नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी, साडी नेसली माहेरची साडी.
सुमनताई वाघमारे ठाणेकर यांच्या वतीने चाललेल्या लेखीच्या गाण्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आहे. मनपूर्वक आभार, धन्यवाद. बघा दुसऱ्या कडव्यामध्ये काय सांगायचं माहितीये का? पडतो अक्षरा डोईवरती सनई चौघडा गाणे गाती. पडतो अक्षरा डोईवरती सनई चौघडा गाणे गाती. राम जानकी कृष्ण रुक्मिणी, राम जानकी कृष्ण रुक्मिणी शोभे ही जोडी. राम जानकी कृष्ण रुक्मिणी शोभे ही जोडी. पण नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी, माहेरची साडी, नेसली माहेरची साडी. स्नेहल आणि अद्वैत लईचा अवघड नाव आहे तो. यांच्या वतीने 200 रुपयाचं बक्षीस आहे लेखीच्या गाण्यासाठी. महिला मंडळ लक्षपूर्वक आहे का? शेवटच्या वेळीमध्ये भाऊ बहिणीला आशीर्वाद काय देते माहितीये का? सासरच्या छायेत राहू दे, नवऱ्याच्या प्रेमात राहू दे. सासरच्या छायेत राहू दे, नवऱ्याच्या प्रेमात राहू दे. लाभू दे ताईला माझ्या, लाभू दे ताईला माझ्या संसारी गोडी. किती आशीर्वाद आहे त्या भावाच्या हृदयामध्ये, किती बोलत आहे त्या बहिणीसाठी, किती प्रेम आहे ते. लाभू दे ताईला माझ्या. काहीच वाटत नाही, पाहुणे आले तरी काही वाटत नाही. पण ज्या दिवशी लग्न आहे, ज्या दिवशी वाटा लावायचे त्या दिवशी हृदय मात्र फाटल्याशिवाय राहत नाही, रडायला आल्याशिवाय राहत नाही. म्हणून म्हणायचं पाठवणीची घटकाली गंगा यमुना अश्रू ढाळी. पाठवणीची घटकाली गंगा यमुना अश्रू ढाळी. गहिवरला मंडप सारा, गहिवरला मंडप सारा माया ही वेडी. गहिवरला मंडप सारा माया ही वेडी. महिला मंडळ एक लहानची मोठी माहेरात होते. साडी पहिली माहेरातच नेसते आणि शेवटची साडी सुद्धा माहेरावरनच येते सरणावर. म्हणून म्हणायचं नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी, माहेरची साडी, नेसली माहेरची साडी. चला आतापर्यंत रडवलं मला माफ करा. पण लक्षपूर्वक ऐका शेवटच्या शब्दात. लेख
कुणाची बी असू द्या तिचं लग्न करून द्यावं लागतं. असं नाही लय सुंदर आहे आता नको लग्न करायला. पण ज्याची होती त्यानं जाणेली, ज्याची होती त्यानं जाणेली, काय करावा. ज्याची होती त्यानं जाणेली. महिला मंडळ आम्ही लावलेली माया आजवा